तर जय श्रीराम मित्रांनो, हे व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं असेल की आज आम्ही कोणत्या प्राणी संग्रहालयात गेलो. तर आम्ही प्राणी संग्रहालयात न जाता दुसरीकडे गेलो होतो, ते मी तुम्हाला सांगतो समोर. त्याच्या पहिले आम्ही इथं आलतो चहा नाश्ता करण्यासाठी. तर चहा नाश्ता करून मग आम्ही निघलो समोर. तर हे आहे रिहॅबिलिटेशन सेंटर अमरावतीचं. तर रिहॅबिलिटेशन सेंटर ऐकून तुम्हाला असं वाटत आहे का आम्ही इथं ॲडमिट आहे? तर असं काही नाही. आम्ही इथं आलेलो आहे प्रॅक्टिससाठी, पोस्टिंगवर. तर हे बघू शकता तुम्ही, इथं यांचे पाळलेले प्राणी आहे. तर ही आहे पर्शियन कॅट. ते बघा तुम्ही किती क्यूट आहे. तर त्याच्यानंतर इथं आहे खूप सारे ससे, एकदम व्हाईट ब्लॅक कलरमध्ये. शतुरमुर्ग आहे, ऑस्ट्रिच, आणि खूप सारे असे कबूतर अलग अलग कलरमध्ये आणि अलग अलग व्हेरायटीमध्ये. त्याच्यानंतर इथं बदक पण आहे, एकदम पांढऱ्या शुभ्र कलरमध्ये. नंतर मग आम्ही निघलो तिथून बाहेर आलो, कारण आज होता आमच्या सरांचा बड्डे. तर आम्ही बड्डे सेलिब्रेट करत होतो. तर राजेश्वर गेला सरांना घ्यायला आणि आला सरांना घेऊन. त्याच्यानंतर आम्ही केली केक कटिंग. आणि केक छोटाच होता, कारण आम्ही 4 स्टुडंट आणि सर होते, म्हणजे 5च जण टोटल. त्याच्यामुळे काही मोठा केक आणला नाही आणि वेस्टेज काही केला नाही. त्याच्यानंतर मग सरांना पण खूप छान वाटलं बड्डे सेलिब्रेट केला. तर मग आम्ही आलो अंदर इकडं. तर रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे असं राहतं की व्यसनमुक्ती केंद्र, किंवा कोणाला काही व्यसन सोडणं आहे तर ते इथं मदत मिळते. काही अदर मेंटल इलनेस असली तर ते पण इथं क्युअर होता. तर त्याच्यासाठी इथं काउन्सिलिंग चालती, म्हणजे किंवा त्यांना मोटिवेट करण्यात येतं की तुम्ही नका करू या गोष्टी, आणि त्याच्यावर उपाय दिला जातो किंवा काय करू शकता तुम्ही त्याच्या जागी. त्याच्यानंतर मग हे संदेश भाऊ त्याच्या ताकदीचं प्रदर्शन करत आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आलो इथं जंगल फिरायला. तुम्ही बघू शकता इथं फुल म्हणजे झाडं विडं आहे. तर आम्ही भटकत होतो की काही खायला मिळेल का इथं झाडाझुडपात. तर आम्हाला भेटलं तर काहीच नाही. त्याच्यानंतर मग हे इथं 3 कुत्रे होते, हे 2 कुत्र्यांसोबत खेळत होते. तर सगळे कामं निपटून आम्ही निघलो वापस आमच्या रूमवर येण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही, पहाड वगैरे रस्त्यानं खूप छान वातावरण होतं त्या दिवशी. त्याच्यानंतर आम्ही बनवली ती बिर्याणी, आणि बिर्याणीची प्रोसेस तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच नर्सिंग कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू आणखीन अशाच कंटेंटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.